शिरूर लोकसभा मतदारसंघावरून सध्या जोरदार राजकारण पेटलंय। शिवाजीराव आढळराव पाटील शिंदेच्या शिवसेनेतून राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुरू आहे। अमोल कोल्हे यांच्या समोर महायुतीचे आढळराव पाटील हे उमेदवार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दुसरीकडे अजित पवार गटातील आमदार दिलीप मोहिते यांनी आढळराव पक्षात आले तर राजकारण सोडेन असा इशारा दिलाय। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातली लढत जवळपास निश्चित झाली आहे। 2019 प्रमाणेच खासदार अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील असा संघर्ष पुन्हा होण्याची शक्यता आहे। शिवसेनेत झालेल्या बंडानंतर आढळराव पाटील हे शिंदेच्या शिवसेनेत गेले। सध्या त्यांच्याकडे पुणे म्हाडाचं अध्यक्षपद आहे। मात्र गेल्या वर्षभरापासून आढळराव पाटलांनी लोकसभेची तयारी सुरू केली होती। अजित पवार महायुतीत आल्यानंतर आता जागा वाटपात शिरूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाताना दिसते। या मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात बैठक पार पडली। या बैठकीनंतर येत्या 24 तासात मुख्यमंत्री या मतदारसंघाचा निर्णय घेणार असल्याचं आढळराव पाटील सांगतायत। शिरूरची जागा आपणच लढणार हे निश्चित असून ते शिवसेनेच्या चिन्हावरती लढणार की राष्ट्रवादीच्या याचा निर्णय फक्त बाकी असल्याचं ते सांगतायत। तर महायुतीची ताकद मोठी आहे, मात्र तरीही शिरूरमध्ये महायुतीला इतर पक्षातून उमेदवार शोधावा लागतोय, हीच माझ्या कामाची पोचपावती आहे असं विद्यमान खासदार अमोल कोल्हे सांगतायत। आमचा उमेदवार लवकरच जाहीर होईल। महाराष्ट्रामधल्या महायुतीमधला कुठलाच उमेदवार अजून जाहीर झाला नाही की हो हा उमेदवार आहे। हे आमचं धोरण आहे, ठरवतील महायुतीचे नेते आणि ज्याप्रमाणे उमेदवार जागा वाटप होईल त्याप्रमाणे उमेदवार वाटप ऑटोमॅटिकली होईल। मी आज तरी शिवसैनिक आहे। मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याच्यानंतर आपण बघू आणि कुणाचा विरोध असेल तर त्या पक्षाचे लोक बघतील। मी ह्यापूर्वी पण सांगितलेलं आहे, मी उमेदवार आहे, लढणार आहे। शिवाजीदादा आढळराव पाटील म्हणजे शिंदे गटातून अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे येणार, बरोबर? किंवा प्रदीपदादा कंद भारतीय जनता पक्षाकडून अजितदादांच्या राष्ट्रवादी, याचा अर्थ समोर महायुतीला इतर पक्षातून किंवा त्यांच्या मित्र पक्षातून उमेदवार आयात करावा लागणार आहे। आणि मला वाटतं जेव्हा उमेदवार आयात करावा लागतो हा एका दृष्टीनं गेली 5 वर्ष माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या व्यक्तीला आदरणीय पवारसाहेबांनी ही संधी दिल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेसाठी काम करत असताना जे काही काम केलं या कामाची ही पोचपावती आहे आणि म्हणून इतक्या उमेदवारांची ही चर्चा सुरू आहे। आढळराव पाटलांनी जर अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला तर कार्यकर्ते संभ्रमावस्थेत जातील असंही खासदार कोल्हे म्हणतात। केवळ निवडणुकीसाठी पक्षांतर कितपत योग्य असा सवालही उपस्थित करत त्यांनी आढळराव पाटील यांना घेरलंय। तर अमोल कोल्हे स्वतः निर्यात केलेले उमेदवार आहेत याची आठवण करून देत आढळराव पाटील यांनी कोल्हे भाजपाला पण डोळा मारत असतात याची आठवण करून दिली आहे। केवळ उमेदवारीसाठी कोणताही पक्षाचा माणूस हा ऐनवेळी जर भूमिका बदलत असेल, तुम्ही एका भूमिकेतून इतके दिवस प्रवास केला, अचानक तुम्ही काहीतरी भूमिका बदलता आहात, तर आत्ताच्या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर ही खरंच चिंताजनक परिस्थिती निर्माण होते। म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की शिवसेना शिंदे गटाकडून जर अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला तर कार्यकर्त्यांच्या मनात हा नेमका संभ्रम होतो। मग इतके दिवसांचा संघर्ष हा कशासाठी होता? अमोल कोल्हेंना उमेदवारींच्या आयात निर्यातीच्या बद्दल काही बोलण्याचा काडी मात्रही अधिकार नाही। ते स्वतः ह्या आयात निर्यातीमध्ये सक्रिय सहभागी झालेले। मनसेपासून शिवसेना, शिवसेनेपासून राष्ट्रवादी, राष्ट्रवादीपासून अजित पवार गट, तिथे 1 दिवस थांबले, तिथून दुसऱ्या दिवशी पुन्हा शरद पवार आणि त्याच्या अगोदर भाजपकडे डोळे मारत होते। त्यामुळे त्यांनी ह्याच्यावर बोलूच नये। अमोल कोल्हेंनी वर्तवलेल्या शक्यतेप्रमाणे आढळराव पाटील अजित पवारांसोबत येत असल्याच्या चर्चेनंतर पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आढळराव पाटील पक्षात आले तर राजकारण सोडण्याचे संकेत दिले। गेली 20 वर्ष आढळराव पाटील यांच्याशी आपला वाद आहे असं सांगत वेळ आली तर घरी बसेन असं सांगत मोहिते पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावरती आढळरावांना विचारणा केली असता मोहिते पाटील आणि अजित पवार काय ते पाहून घेतील असं ते सांगतायत। डॉक्टर श्रीकांत शिंदे, माझ्याबरोबर अजून काही 2 कार्यकर्ते, आम्ही एकत्रित दुसऱ्या मतदारसंघातल्या इतर विषयावर चर्चा करत होतो। त्यामुळे मी त्या बैठकीत हजर नव्हतो। आमची बैठक चालू असताना आम्हाला गाड्या येताना दिसल्या काचेतून, एवढंच। बाकी काय त्यांची काय चर्चा झाली होते, वळसे पाटील होते, सुनीलजी तटकरे होते, अजितदादा होते
आणि मुख्यमंत्र्यावर चर्चा झाली 15-20 मिनिटं. आता काय झाली हे मला काही कल्पना नाही. शिरूर लोकसभेसंदर्भात चर्चा झाली असेल. महायुतीतून माझ्या कोण कानावर आलंय की आता वळसे पाटील असल्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघावर चर्चा होत असणार आहे, पण काय झाली हे मला माहिती नाहीये. आता दिलीप मोहिते पाटील यांच्या नाराजीनंतर अजित पवार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आढळराव पाटील हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. 2019च्या मोदी लाटेतही अमोल कोल्हेंकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. अमोल कोल्हेंना आव्हान देऊ शकेल अशा चेहऱ्याच्या शोधात अजित पवार होते. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे सुद्धा इच्छुक होते. मात्र आता आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिंदेची शिवसेना एकत्र आल्यास ही निवडणूक महायुतीला सोपी जाईल असा अंदाज असला तरी प्रत्यक्षात काय होईल हे पाहावं लागणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला नाराजीचा सूर आणि शरद पवारांचा या भागात असलेला जनसंपर्क पाहता ही निवडणूक बारामतीप्रमाणे चुरशीची होणार हे निश्चित. तुषार झारेकर, पुढारी न्यूज, पुणे.